नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 21 फेब्रुवारी 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे रिव्हिजन म्हणून जे काही आपण बुलेट रॅपिड फायर सुरू केलं आहे, ह्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज एक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे आपण बघून घेऊयात. तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, कालच्या लेक्चरमध्ये प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर सर्वांनी करेक्ट दिलं आहे. नुकतेच आलेल्या जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? हा भ्रष्टाचार निर्देशांक आहे, ज्याला आपण करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणतो आपण. आणि भारताची रँक पूर्वी 96 होती, आता 91 क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा, सध्या त्याचा क्रमांक आहे 91. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच आलेल्या जगातील 10 सर्वात व्यस्त विमानतळमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते विमानतळ आहे? हे विमानतळ आहे दुबई विमानतळ. दुबई विमानतळ लक्षात ठेवा, जे की UAE या देशामध्ये येतं. बिग बँग घटनेच्या नंतर घडलेल्या ज्या घटनाच आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन आहे, फॅरेक्स मिशन. हे कोणी लॉन्च केलं असेल? हे लॉन्च केले नासानं, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा. नुकतेच पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे ठिकाण आहे पुणे. पुणे लक्षात ठेवा. 12 मार्च 2025 रोजी 57व्या मॉरिशस राष्ट्रीय दिन समारंभात कोणते भारतीय जहाज हे सहभागी होणार आहे? आता हे पार पडलं, झालं हे. त्याचं नाव आहे INS इम्फाळ. हे सहभाग झालं होतं ह्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात. पुढचा प्रश्न, नुकतेच आशियातील सर्वोत्तम नियोक्ता ब्रँड पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर हे आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नुकतेच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत कोणत्या राज्यातील 3 बौद्ध स्थळांचा, ज्याचं नाव आहे उदयगिरी, रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी, यांचा समावेश करण्यात आला आहे? हे राज्य आहे ओडिशा. ओडिशा राज्य लक्षात ठेवा. दरवर्षी जागतिक पाणथळ भूमी आर्द्रभूमी दिवस कधी असतो? हा असतो 2 फेब्रुवारीला. 2 फेब्रुवारी 1971ला करार झालेलं होतं, रामसर करार. नुकतेच कोणत्या विमानतळावर भारतातील पहिल्या हायड्रोजन बसेस लॉन्च करण्यात आल्या आहेत? हे विमानतळ आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की केरळमध्ये येतं. कोचीन विमानतळ, केरळ. नुकतेच 35वी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा 2026चे विजेतेपद हे कोणी पटकावले आहे? महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये, दोन्हीमध्ये पण महाराष्ट्र विजेता आहे, लक्षात ठेवा. नुकतेच भारतातील पहिल्या मेगा जहाज बांधणी क्लस्टरची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर हा राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू. नुकत्याच 12 फेब्रुवारी 2026 रोजी वयाचे 71 वर्षे निधन झालेले सरला माहेश्वरी हे प्रसिद्ध कोण होते? हे होते न्यूज अँकर. हे टीव्हीवरती, दूरदर्शनवरती बातम्या देत होते. त्यांचं निधन झालेलं आहे. भारतातील दुसरे टुलिप गार्डन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर हे पालमपूर या ठिकाणी, आणि हे ठिकाण येतं हिमाचल प्रदेश. पहिलं आहे टुलिप गार्डन श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिन 2026च्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या झांकी श्रेणीमध्ये कोणत्या राज्याला प्रथम पुरस्कार भेटलाय? आपल्या महाराष्ट्राला भेटला आहे, गणेशोत्सवाला भेटलेला आहे. भारतातील कोणते राज्य हे UAE सोबत मिळून भारतातील पहिले नेट झिरो स्मार्ट शहर विकसित करणार आहे? ओके, हे स्मार्ट शहर विकसित करणार आहे तेलंगणा राज्यासोबत मिळून. तेलंगणा राज्य याचं आन्सर आहे. कोणाची भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे? हे व्यक्ती आता अमेलिया, यांचं नाव लक्षात ठेवा, थोडंसं अवघड आहे उच्चार, अमेलिया व्हॅलवर्डे. अमेलिया व्हॅलवर्डे. नुकत्याच भारताला 58वा व्याघ्र प्रकल्प बनलाय, कुठलं? माधव. माधव व्याघ्र प्रकल्प, जो की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, माधव व्याघ्र प्रकल्प. ओके, चला, हे अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नक्कीच मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि जे पुस्तक आहेत आपले, हे पुस्तक पण तुम्हाला मार्केटमधून घ्यायचं आहे. ओके, चला, काही जर अडचण आली तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.